देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झाल्यास ते फॅमिली मॅन कसे आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बरं, ते अतिशय शांत, संयमी आणि योग्य वेळेची वाट बघणारे नेते आहेत. सत्ता आली म्हणून हवेत जायचं आणि सत्ता गेली म्हणून नैराश्यात जायचं असं कधीही फडणवीसांच्या वागणुकीतून पाहायला मिळत नाही. कदाचित हे संस्कार त्यांच्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये झाले असावेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये फडणवीस जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा कुणालाही वाटलं नसेल की ही व्यक्ती उद्या उठून राज्याचं राजकारणामध्ये अक्षरशः उलथापालथ करू शकेल. आज फडणवीसांना पाहून संघाला देखील स्वतःवरती नक्कीच गर्व होत असेल, भाजपलाही हा गर्व होत असेल. याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते सुनीलजी देवधर. सुनीलजी, लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं खूप खूप स्वागत. पहिला प्रश्न तुमच्यासाठी की संघाच्या संस्कारात तयार होणारे नवखे असलेले देवेंद्रजी आणि त्यांचं बालपण याविषयी आज काय प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं? एकतर संघाच्या संस्कारात ज्या वेळेला एखादा व्यक्ती तयार होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एक पॅशन लहानपणापासून निर्माण होत जातं, पीड निर्माण होतो की मला दिलेलं कार्य काही केलं तरी लॉजिकल एंडला घेऊन जायचंय, ते पूर्ण करायचंय. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सचोटी असली पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे. आणि आपल्याला देवेंद्रजींच्या सर्व निर्णयांमध्ये, त्यांच्या सर्व प्रकारच्या योजनांच्या कारवाईमध्ये या गोष्टी बघायला मिळतात की ते प्रत्येक गोष्ट पूर्णत्वाला नेईपर्यंत स्वस्थ बसत नाहीत. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये सचोटी आणि प्रामाणिकपणा पाहायला मिळतो. स्वयंसेवक म्हणून शाखेमध्ये गेल्यानंतर जे काही गुण निर्माण होतात ते सहजपणे भेटणं, म्हणजे मला हे माहिती आहे की ते रात्री 1-1 वाजेपर्यंत लोकांना भेटतात. आणि रात्री 1 वाजता 12 वाजता जर एखाद्या माणसाला एखादा नेता भेटला तर तो थकलेला असला पाहिजे, त्याच्या चेहऱ्यावर हास्य मावळलेलं असलं पाहिजे. देवेंद्रजींच्या बाबतीत असं अजिबात नसतं. बरं. ते सकाळी 9 वाजता ज्या उत्साहाने एखाद्याला भेटतील त्याला 12:30 वाजता त्याच उत्साहाने भेटतील. म्हणजे आपल्यामधली एनर्जी दुसऱ्याला देणं हे एका राजकारण्याचं एक कौशल्य असतं आणि ते देवेंद्रजींमध्ये आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि स्वयंसेवकत्व म्हणून एक विचारधारेशी जे एक कमिटमेंट असते, पक्की बैठक, वैचारिक बैठक, प्रखर राष्ट्रवाद, सामाजिक राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि त्याचबरोबर समरसतेचा भाव, सगळ्यांना घेऊन चालण्याची वृत्ती, या सगळ्या संघामधनं येतात. आणि काही राजकारण्यांमध्ये त्या जात्याच असतात, पण संघामधनं आलेल्या लोकांमध्ये हे हमखास पाहायला मिळतात. ज्या पंतप्रधान मोदींकडे आपल्याला पाहायला मिळतात, असे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे आपण पाहू शकतो. तर देवेंद्रजींचं मला माहिती आहे, बालपणापासून त्यांच्या घरामध्ये जनसंघाच्या काळापासून राजकारणाचं वातावरण आणि संघाचे स्वयंसेवक याच्यामुळे हे एक डबल कॉम्बिनेशन हे त्यांना त्यांच्या आयुष्यभर एवढ्या कमी वयामध्ये ज्या यशाची ते शिखरं गाठतायत त्याच्यामध्ये खूप मोठी त्यांच्या पाठीमागे ही शक्ती आहे. बरोबर. परिवाराची शक्ती आणि संघ परिवाराची शक्ती. बरोबर आहे. सुनीलजी, पुढचं मला एक विचारायचं आहे. जसं त्यांचा नेतृत्व गुण आणि त्यांचा एकंदरीत स्वभाव आणि बालसंस्कार याविषयी तुम्ही सांगितलं, मात्र देवेंद्रजींचे हे नेतृत्व गुण आणि त्याची राजकारणातील त्यांच्यावर असलेली छाप, त्यांचं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा कसं वेगळं ठरवतं? हे बघा ना, म्हणजे मला असं वाटतं की स्वयंसेवकत्व कसं त्यांना उपयोगी पडलं. तर म्हणजे जे पहिली 5 वर्ष तर महाराष्ट्राच्या इतिहासातली गोल्डन 5 वर्ष होती ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते. म्हणजे त्या काळामध्ये महाराष्ट्राने जी ग्रीप घेतली होती आणि महाराष्ट्रामध्ये खास करून विकासाच्या अजेंड्यावर पहिल्यांदा उत्तम डबल इंजिन सरकार, नाही तर आधी डबल इंजिन सरकार होती की काँग्रेसचं केंद्रात, काँग्रेसचं राज्यात, पण त्या डबल इंजिन सरकाराचा तेवढा फरक राज्य म्हणून कधी पडलेला दिसला नाही. पण मोदीजींच्या केंद्र सरकारनंतर लगेच 6 महिन्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आलं आणि ती 5 वर्ष ही अत्यंत गोल्डन 5 वर्ष होती आणि महाराष्ट्र झपाट्याने वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे गेला. मला सांगायचा मुद्दा पुढचा आहे की ज्या वेळेला सीट्स कमी आल्या आणि उद्धव ठाकरेंनी आपल्याला मुख्यमंत्री बनण्यासाठी ज्या पद्धतीचं राजकारण केलं, जे सगळ्या महाराष्ट्राला अजिबात आवडलं नाही, हे आपण पाहतो आहोत. पण ज्या वेळेला एकनाथ शिंदेजींना मुख्यमंत्री बनवलं
आणि यांना उपमुख्यमंत्री बनवलं, हं, हं. त्यावेळेला त्यांचा जो व्यवहार आहे, त्यांनी जे काही क्षणात ते एक्सेप्ट केलं. काही क्षणामध्ये हं, 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 हं. तातडीने एक्सेप्ट केलं आणि ते एक्सेप्ट करून त्यांचं पहिलं विधान काय होतं, हं. "मला काही अडचण नाही. मी संघटनेमध्ये काम करीन आणि कार्यकर्ता म्हणून काम करीन." हां, हां, हां. मग त्याच्यानंतर जेव्हा स्वतः पंतप्रधान मोदींनी सांगितलं, की "हे छान आहे, की तुम्ही संघटनेत काम करू इच्छिता, हं, हं. पण तुम्हाला उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळायची आहे." हं, हं, हं. तर त्यावेळेला त्यांनी क्षणामध्ये ते एक्सेप्ट केलं. हां, हां, हां. ही एक राजकारण्यामध्ये असलेली एक एक्सलंट क्वालिटी आहे, दुर्मिळ क्वालिटी आणि मला असं वाटतं, की ती भारतीय जनता पार्टीची जी रीती-नीती, पद्धती, त्याच्या पाठीमागे संघाचे संस्कार, हां, हां. या दोघांमधनं तुम्हाला ते बघायला मिळतं. बरं. नंतर त्या उपमुख्यमंत्री पदामध्ये देखील एक शेर निर्माण झाला. अजित पवारजी आले आणि 2 उपमुख्यमंत्री झाले. हं, हं, पण हं. देवेंद्रजींच्या वागण्या, बोलण्या आणि काम करण्याच्या एकूण वेगामध्ये कुठेही त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही. हां. हा जो एक त्यांच्यातला मुद्दा आपण पाहू शकतो, की ते बरोबर आहे. स्वयंसेवकत्वामुळे सहजपणे आलं असं मला वाटतं. बरं. पण मग सुनील सर, संघपरिवार, त्यांची शिकवण, शिस्त घेतलेले आणि आदर्श असे असलेले देवेंद्र फडणवीस असं जर आपण म्हटलं, पण त्यांच्यातलं माणूस पण कुठेच हरवलं नसल्याचंही अनेक वेळेला दिसून येतं. म्हणजे संवेदनशीलता हा त्यांचा गुणधर्म असल्याचंही पाहायला मिळतं. ती कुठून येते? म्हणजे राजकारणातले देवेंद्रजी आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. माणूस म्हणून देवेंद्रजी तुम्हाला कसे वाटतात? एकतर माणूस म्हणून हं. देवेंद्रजींना एक शब्द मराठीत आपण वापरतो, तो माणूस लाख माणूस आहे. बरं. म्हणतो ना आपण लाख माणूस आहे. हं, हं, हं. याचा अर्थ तो माणूस सगळ्यांना एक्सेप्टेबल आहे. हं, हं, हं. आणि पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिला दो लगे उस जैसा, हं, हं. असे देवेंद्रजी आहेत. आणि त्याच्यामुळे ते बाहेरच्या पक्षातनं आलेल्या लोकांशी सुद्धा ते चांगलेच आहेत. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांसाठी सुद्धा ते चांगलेच आहेत. ज्यांचा या परिवाराशी कुठेही काही संबंध नाही, हं. त्यांच्यासाठी सुद्धा ते चांगलेच आहेत. बरं. आणि विरोधक समोर काहीही बोलोत, या तिन्ही मवियाच्या पार्ट्या काहीही बोलोत, पण ज्यावेळेला कॅमेरा नसतो, ज्यावेळेला पब्लिक अपीअरन्स नसतं आणि ज्यावेळेला ते एखाद्या लाउंजमध्ये वगैरे बसलेले असतात, बाकी लोकांचे ज्यावेळेला नेते येतात, भेटतात आणि ते छोट्या-छोट्या मागण्या ज्यावेळेला ते करतात, त्याला देवेंद्रजी कधीही हा विचार करत नाहीत, बरं. की तू काँग्रेसचा आहेस बाबा, तू राष्ट्रवादीचा आहेस, तुझं हे मी काम करणार नाही. जे व्हॅलिड आहे, जे योग्य आहे, ते देवेंद्रजी करणार. हं, म्हणजे हं. हा जो गुण आहे ना, हं, हा हं. तुम्ही जे सांगितलं ते एक ह्युमन टच त्याच्यामध्ये आहे. त्या व्यक्तित्वामध्ये हं. आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट एक तर माणसाचा मेक असावा लागतो. हो, हो. जन्मजात असावं लागतं. आणि जन्मजात कमी जास्त असलं, तर संस्कार परिवारांकडनं, आई-वडिलांकडनं जे मिळतात, त्याच्यामधनं अनेक गोष्टी लहानपणापासून माणूस शिकत जातो. हां, हां, हां. आणि ती रिप्लिका बनत जाते एका अर्थाने. आणि याच्यात दुधात साखर पडते ज्यावेळेला तो संघाच्या शाखेत जायला लागतो. बरं. आणि त्यानंतर ज्यावेळेला एखादा व्यक्ती अटलजींबरोबर काम करतो, हं, 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 हं. ज्यावेळेला एखादा व्यक्ती नरेंद्र मोदीजींबरोबर काम करतो आणि असे असंख्य लोकं, हं. म्हणजे ते तर इतके जुने आहेत, की ते किती तरुण वयामध्ये महापौर बनले होते. हं, हं, हं. ते माझी तर एक गमतीशीर आठवण आहे. त्यावेळेला मी हां, हां. नॉर्थ ईस्टमध्ये प्रचारक होतो. बरोबर. आणि मी एक भारत मेरा घर नावाची एक यात्रा संघाच्या माध्यमातून सुरू केली होती महाराष्ट्राच्या संघाबरोबर, की पूर्वांचलातल्या लोकांना घेऊन यायचं. मी प्रचारक होतो, माझ्याबरोबरच्या लोकांना घेऊन यायचो. हां, हां. तर एकदा नागपूरमध्ये आम्ही आलो हं. आणि नागपूरमध्ये देवेंद्रजी, ही बहुतेक 1995 ची घटना असेल. हं, 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 हं. तर देवेंद्रजी महापौर होते. हं, हं, तर हं. आम्ही सगळेजण दालनात आलो. तर मी विचारलं, "महापौर कुठे आहेत?" हं. देवेंद्रजी समोर बसलेले होते. इतका यंग, इतके कोवळे, म्हणजे आपण त्याला कोवळा शब्द म्हणू, हां, हां. असे ते बसलेले होते आणि ते त्या नॉर्थ ईस्टच्या लोकांना ज्या पद्धतीने त्या वयामध्ये भेटले, हां. त्याच्यामध्ये जी मॅच्युरिटी बघायला मिळाली, बरोबर. त्याच्यामध्ये जी परिपक्वता बघायला मिळाली, हं, हं. तर हे त्यांना इतक्या पूर्वीपासनं त्यांना सर्व प्रकारच्या नेत्यांचा सहवास लाभलेला आहे. बरोबर. आणि जसं आई-वडिलांकडनं असं शिकतो आम्ही, तसं राजकारणात आम्ही आमच्या नेत्यांकडनंही शिकतो. हं, हं, हं. त्यांच्या वर्तनाची छाप आमच्यावर पडते. हं, हं, हं. आणि मी पुढे जाऊन सांगतो, देवेंद्रजींच्या वर्तनाची छाप भविष्यामध्ये येणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर पडताना दिसते आहे. बरं. आणि या पुढच्या टर्ममध्ये तर ती जबरदस्त दिसेल, याच्यामध्ये काहीच वाद नाही. बरं, आपली वेळेची मर्यादा असल्यामुळे शेवटचा प्रश्न आणि अगदी थोडक्यात त्याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, की दूरदृष्टी असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. धोरणं असतील देश पातळीवरती आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरती असलेल्या विषयांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अगदी एका वाक्यात.
बघा, विदेशात ते प्रवास करतात, त्यावेळेला त्यांच्या डोक्यात फक्त महाराष्ट्र असतो. जपानमध्ये गेले होते. तर मी महाराष्ट्रासाठी फंडिंग कसं आणीन आणि या विदेशी या संस्थांचं इन्व्हॉल्वमेंट माझ्या महाराष्ट्रात कसं होईल, त्याच्यातनं महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार कसा मिळेल, माझा महाराष्ट्र पुढे कसा जाईल. आर्थिक विषयांवरती इतके अभ्यासू आहेत. नरेंद्र मोदीजींनी त्यांना 2015 मध्ये सोबत जे आर्थिक वैश्विक मंचावरती सोबत नेलेलं होतं. हां. सर्व गोष्टींमध्ये अभ्यासू वृत्ती ही हं. त्यांची ही इज ऑलराउंड सगळ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये अभ्यास केल्याशिवाय आणि ट्रबल शूटर आहेत. हं. त्यांच्यासमोर लहानसा ट्रबल आला तर ते राजकीय विरोध झाला एखाद्या गोष्टीचा, तर ते बुद्धिमानीनी त्याच्यातनं मार्ग काढून ती गोष्ट करवूनच राहतात. कारण त्यांच्यामध्ये तो एक स्मार्टनेस आहे, बरं. टॅलेंट आहे आणि महाराष्ट्राचं खूप मोठं सौभाग्य आहे. आणि हे सगळं जनतेने ओळखलं हं, हं. आणि त्यांना स्टेबिलिटी पाहिजे होती. आणि त्याच्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाला एवढ्या प्रचंड जागा दिल्या, महायुतीला प्रचंड जागा दिल्या आणि विरोधकांना नाकारलं. आणि आता या मिळालेल्या संधीचं सोनं हं, हं. देवेंद्रजी करतील याच्याबद्दल सर्वांनाच खात्री आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याबरोबर चर्चा केलीत आणि देवेंद्रजी फडणवीस यांची नेमकी संघ असेल किंवा त्या ठिकाणी असलेली शिस्त असेल, या संदर्भामधली नेमकी कशाप्रकारे वाढ होत गेली, कशाप्रकारे ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले, याची संपूर्ण माहिती दिलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.